नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमोक चॅनलवर, जिथे गीतेच्या प्रत्येक अध्यायातून जीवनाला दिशा मिळते. आज आपण ऐकणार आहोत शंखांचे रहस्य आणि आपल्या जीवनातील प्रेरणा अमोक गुरुजींसोबत. ओम. मित्रांनो, महाभारताच्या युद्धभूमीवर जेव्हा पांडवांनी शंख वाजवले, त्या नादाने रणभूमी थरथरली. ती फक्त सुरुवात नव्हती, ती होती आत्मविश्वासाची घोषणा. श्रीकृष्णाने वाजवलेला पांचजन्य, अर्जुनाचा देवदत्त आणि भीमकर्म्यांचा पौंढ, या प्रत्येक शंखाला वेगळी ऊर्जा, वेगळं प्रतीक होतं. शंख म्हणजे केवळ आवाज नाही, तर त्या क्षणातील मानसिक तयारीचं आणि आंतरिक शक्तीचं प्रतीक आहे. गीतेनुसार युद्धाची सुरुवात शंखध्येयाने होते, म्हणजेच अंतर्मन जागृत करण्याची तयारी. आपल्या आयुष्यातील प्रत्येक संघर्षही तसाच असतो. परीक्षेत, नोकरीत, नात्यांमध्ये किंवा दैनंदिन जबाबदाऱ्यांमध्ये जेव्हा आपण आपल्या अंतर्मनाचा शंखनाद करतो, तेव्हा आपण स्वतःला सांगतो, हो, मी तयार आहे. शंखाचा नाद मनातील भीती दूर करतो, आत्मविश्वास जागवतो आणि मेंदूला सकारात्मक संकेत देतो. याच कारणामुळे प्राचीन काळात युद्ध, यज्ञ किंवा शुभप्रसंगी शंखनाद करायची परंपरा होती. तो नाद देवत्वाशी जोडणारा, प्रेरणेला प्रज्वलित करणारा आणि नकारात्मक विचारांना दूर करणारा होता. मित्रांनो, आपणही आपल्या जीवनात असा शंख वाजवायचा आहे. तो शंख म्हणजे आपलं मन, प्रेरणा आणि आत्मविश्वास. गीतेचा संदेश साधा आहे. जेव्हा मन शांत आणि तयार असतं, तेव्हा यश दूर राहत नाही. म्हणून आजचा मंत्र लक्षात ठेवा. स्वतःच्या अंतर्मनातील शंख वाजवा आणि प्रत्येक आव्हानाला विजयात बदला. हा होता गीतेचा 10वा भाग, शंखांचे नाम आणि जीवनातील प्रेरणा. पुढील भागात भेटूया आणखी गहन अर्थांसोबत. तोपर्यंत गीतेचा विचार मनात ठेवा आणि प्रेरणेचा नाद जगवा.